मनोगत व्यक्त करावं. शब्दांची पूजा करत नाही, माणसांसाठी आरती गातो आणि ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड देतो, त्यांच्या हातात उजेड देतो. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉक्टर मुश्रीफ साहेबांचं. जोरदार टाळ्या, मामनूकरांच्या टाळ्या जोरदार झाल्या पाहिजे. आज मानूर गावामध्ये सलग 6 वेळा आमदार आणि 9 वेळा मंत्रिपदी निवडून आल्याबद्दल आणि आपल्या गावातील विकास कामांचा लोकार्पण या संयुक्त कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांनी आताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते कोल्हापूर जिल्ह्याचे लोकप्रिय माजी खासदार माझे मित्र संजय दादा या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रवीणचे पाटलाजी माझे मित्र दिग्विजय पाटील, या विभागाचे आमचे ज्येष्ठ सहकारी शशिकांत खोत, सूर्याजी घोरपडे, बिजली कारखाने संचालक पाटील, शामराव पाटील, आमचे जीडी मसूद, बाबासाहेब सांगले, अंकुश पाटील, मनसूर देसाई, सागर पाटील वाईट, बाबूराव भट्टे, पुरुषोत्तम तारोके. आणि ज्यावेळेला आम्ही व्यासपीठावर आलो त्यावेळी आमदार बसलेले संजय मंडलिक आल्यानंतर खुर्ची घेऊन पुढे आलेले धनाजीराव काटे गुरुजी, आता ज्यांची नावं मला लिहून दिली त्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांची नावं मी घेतलेली आहेत. ज्यांचं राहिलं असेल त्यांनी माफ करावं. लिहून देणारी चूक आहे, माझी काही चूक नाही. आपल्या गावात आमचे प्रमुख सहकारी ज्यांनी या कार्यक्रमाचं संयोजन केलं की धनाजीराव तोरसकर, आप्पासाहेब तांबेकर, संजीव जाधव, आपले गावचे सरपंच विनायक मदाळे, चंदा राणे, तातापा पाटील गुरुजी, अशोक दाभोळे, रमेश जाधव, पंडित चव्हाण, ई बी तोरसकर सर, शिवाजीराव गांधीकर सर, बाळासाहेब राजिगरे, धनाजी पाटील, शाहरूबाई पाटील, चंदाराणी पाटील, शक्ती शिंदे, सुशांत बादिंगरे आणि सर्व प्रमुख कार्यकर्ते, बंधू भगिनी, पत्रकार बंधू आणि तरुण मित्र. विधानसभेच्या निवडणुका होऊन जवळजवळ 8-9 महिन्याचा कालावधी झाला आणि आपल्या मागणीमध्ये यावं आणि ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केलेलं आहे त्या सगळ्यांचेच आभार मानावेत अशी माझी इच्छा होती. आणि धनाजीराव तोरसकरांना मी सातत्याने सांगत होतो की 6 महिन्यामध्ये आपला हा दौरा पूर्ण झाला पाहिजे आम्हाला आता, अशी माझी भावना होती आणि त्या पद्धतीने माझं काम सुरू झालेलं होतं. परंतु त्याचा उल्लेख अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणात केला की तिन्ही गट एकत्र येऊन सुद्धा मतं आपल्याला कमी पडली याची खंत असल्यामुळं ते कार्यक्रम घ्यायला फारसे इच्छुक नव्हते. शेवटी संजय मंडलिक असतील किंवा शशिकांत खोत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या की लोकशाहीमध्ये आणि राजकारणामध्ये हे कुणाला गृहीत धरून चालत नाही. जनतेला आणि वाऱ्याला लाथा मारून तर चालतच नाही असं मंडलिक साहेबांचे वाक्य ठरलेलं आहे. आणि म्हणून मतं कमी पडली याला मतदाराला दोष देऊन चालणार नाही. आपल्याच काही चुका झाल्या असतील, लोकांचं प्रेम संपादन करायला आपलीच कमी पडलं असतील, अशा भावना व्यक्त करून ज्या गावामध्ये मतं जास्त पडली, ज्या गावात ज्या मतं कमी पडली त्या सगळ्यांचा मी लोकप्रतिनिधी आहे, मी आमदार आहे, या भावनेनं मी आज आलेलो आहे. झालं ते गंगेला मिळालं ते विसरून जावा. अशोकराव तू विसरला असेलच, विसरत का नाही? मी नाही कुठं पडतो तुला कार्यकर्ता तुमचा बोलू दे ना, मला स्टेजवर येऊ दे ना, म्हणून तुझं नाव मी घेतलं. तुला खर्च असेल मला कसं कळालं पाहिजे साहेब.
अजितदादा काय म्हणाले जयंत पाटलांना, अरे जयंत पाटील एकटीच देखणे, मी देखील देखणार, जर मी देखील तुमचा कार्यकर्ता आहे. मी देखील गेलो बंधू, ज्याचा उद्देश प्राध्यापक शिंदे मंडलिकांनी केला, तर विकासाची कामं ही होत राहतील, रस्ते होत राहतील, 5-10 वर्षांनी रस्ते खराब होतील, रस्ते पुन्हा करावे लागतील. परंतु आपल्या विभागाचा पाण्याचा जो प्रश्न होता तो फार मोठा जटिल होता. कारण चिकोत्रा धरणाचं कार्यक्षेत्र हे कासाऱ्यापासून पलीकडच्या गावामध्ये होतं. हासूर बुद्रुक, हासूर खुर्द आणि मांगरूळ याला हे नागरवाडी धरण होणं फार महत्वाचं होतं. आणि ज्यावेळी एक गोष्ट आपण हातामध्ये घेतली, मला आठवते की संजय बाबा ज्यावेळा आमदार होते 1 वर्षासाठी, त्या काळात त्यांनी या कामाचा शुभारंभ केलेला होता. आणि मी अनेक वेळा सांगितलेलं होतं की आपल्या गावातील 1 इंचही जमीन न घेता, या तिन्ही गावाची 1 ही जमीन न घेता आपण हे धरण पूर्ण केलं, त्याचं खरं श्रेय हे आई अंबाबाईला आहे. कारण 1 वर्षभर मला जलसंपदा मंत्री होण्याची संधी मला मिळाली आणि माझ्या लक्षामध्ये आलं की आपल्याला लाभ क्षेत्रात जमिनी मिळणं फार अवघड झालेलं आहे. तुमच्या गावात स्मशानभूमीला जर जागा मिळत नसेल तर शेतकऱ्याला जमिनी कोण देणार? आणि ज्यांच्या जमिनी धरणामध्ये जाणार त्यांना जमिनी मिळाल्याशिवाय ते धरण कसं चालू करू देणार? आणि म्हणून आपण शेतकरी 28 लाख रुपयाचं पॅकेज आणलं. मला मनपूर्वक दिंडेवाडी, बारवे त्या सगळ्या प्रकल्पग्रस्तांचे आज आभार मानले पाहिजेत. त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. हे पॅकेजचे पैसे त्यांनी घेतले आणि हा धरणाचा घड भरणीचा मार्ग आपल्याला सुकर झाला. आणि गेले 2 वर्ष झालं आपण हे धरण पूर्णपणानं अडवलं, पाणी साठवलं गेलं. आणि मी जे माझे मित्र आणि माझे आमदार संजय घाडगे यांच्या हस्ते आपण जलपूजनाचा सुद्धा त्या ठिकाणी कार्यक्रम केला. मला वाटत होतं एवढ्या ज्याचा उल्लेख प्राध्यापक संजय मंडलिकांनी केला, कारण त्यावेळेला शामराव पाटील, आप्पासाहेब तांबेकर, धनाजीराव तोरसकर यांनी सांगितलं होतं, साहेब नागरवाडी धरण माझा 100% गावची मतं देतो, पण 100 धरण होऊन सुद्धा आपल्याला 50% मतं मिळाली ही खंत फक्त माझ्या मनात आहे. जाताचा उल्लेख करून मी माझ्या पुढच्या मनोगतामध्ये त्याचा उल्लेख सगळ्याच वक्त्यांनी आपल्या भाषणात केला. मी अधिक वेळ आपला घेणार नाही. परंतु आपल्या अनेक विकास कामाबरोबर अनेक निवेदन या ठिकाणी आता आलेली आहेत. त्यामध्ये मी किती आपलं काम करू शकेल ते मला निश्चितपणे नंतर सांगता येईल. परंतु धनाजी तोरसकरांनी मला निवेदन दिलं, स्मशान शेड सुशोभीकरणाची 10 लाख, स्मशान शेड जवळ हायमास्ट बल्ब बसवलं, गावामध्ये पाटील गल्लीत एक हायमास्ट बल्ब, त्यानंतर पार कटरा स्टँडवर तलाव रोडवर एक हायमास्ट, पाटील गल्ली तळाची होळीवाडी 1 किलोमीटर रस्ता, पादर तलाव देसाई वाडीकडे जाणारा डोंगर गल्लीपासून 1 किलोमीटर रस्ता, गारगोटी गल्ली रोड थांबवणे किंवा गावाच्या बाहेरून रस्ता काढणे. या रोडवर 100वर पक्की घरे आहेत. रणजित पाटील घरासमोरील डोंगर गल्लीचे मराठा शाळा ते सुतारीच्या घरापर्यंत, सुताराच्या घरापर्यंत अशी 900 मीटर संरक्षित कठडा होणे, कुळिंद्रेकर मठ आणि ज्योतिर्लिंग देवालय नागरगाव, शिव मंदिर असं धनाजीराव तोरसकरांनी सहकार्य मला निवेदन दिलं. त्यानंतर आप्पासाहेब तांबेकर पुन्हा उठले. त्यांनी मौजे मागणूर ते नागरवाडी रस्ता खडीकरणाचं काम याची मागणी केली. नंतर जाधवगुरी पाटीलगुरी सुद्धा तेच निवेदन दिलं. अशी अनेक निवेदनं या कामांची आलेली आहेत. आता या वर्षामध्ये आपल्याला 2 गोष्टींची आपल्याला माहिती आहे की गेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी आम्ही एक महत्वपूर्ण योजना या राज्यामध्ये आणलेली होती.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आणि आपल्याला आठवत असेल की आपण रक्षाबंधनापूर्वी गेल्या वर्षी आपण 1,500 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणीला देण्याचा निर्णय आमच्या युती सरकारने घेतला. आणि मला वाटतं परवाच्या रक्षाबंधनापर्यंत 1 वर्ष हे लाडक्या बहिणीला आम्ही 1,500 रुपये देतोय. दिवाळी दसऱ्या गेल्या वर्षी या दोन्ही सणाच्या मध्ये आईला 7,500 आणि आईला 7,500 असे आम्ही 15,000 रुपये एका घरात दिले. बाजारपेठा फुल झाल्या. माझ्या लाडक्या बहिणींना नवऱ्याकडे पैसे मागायची काही गरज लागली नाही. नवऱ्यानेच काय उसने घेतला असतं त्यांनी परत द्यावं वर्ष झाला आता. पण हे जे आम्ही वचन दिलेलं होतं ते आम्ही वर्षभर आता हे पूर्ण केले. याला लागतात 46,000 कोटी रुपये वर्षात. आता त्यात तुम्ही रोज बातम्या वाचताय, त्यात कुणी लाभ घेतलेला आहे, नोकर असलेले लाभ घेतलाय, अनेकांनी घेतलेला आहे. तरी जरी घेतला असला तरी आम्ही काय त्यांचे पैसे परत मागणार नाही. परंतु आमचा जो शासन निर्णय आहे त्यामध्ये 2.5 लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा होती. ती मर्यादा आम्ही त्याच वेळा काढून टाकली होती केशरी कार्डाला आणि पिवळ्या कार्डाला. आणि म्हणून मी लाडक्या बहिणींना शब्द देतो की त्यावर आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेने एक चांगली अभिनव योजना आणली. ज्यांचे पैसे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये येतात लाडक्या बहिणीचे 1,500, त्याला आम्ही 30,000 रुपये देतो एका रकमेला. ते त्याने महिन्याला 960 रुपये हप्त्यानं फेडायचे आहेत आणि वरचे येणारे 600-700 रुपये घरी खर्चाला घेऊन जायचे. कोण 1,500 ते 1,500 देणार असेल तर 50,000 रुपये आम्ही देण्याची आम्ही योजना आणणार आहोत. हे कशासाठी करतोय की हे भगिनीने पैसे घ्यावेत मुलाबाळांच्या शिक्षणासाठी, आपल्या संसारासाठी, आपला जर व्यवसाय असेल तर तो व्यवसाय वाढवण्यासाठी यामध्ये या पैशाचा उपयोग व्हावा ही भावना यामध्ये आहे. की मी कशासाठी सांगितलं की त्याशिवाय आम्ही 2,100 रुपये देण्याचं वचन दिले त्याला. म्हणजे आमचा 5 वर्षाचा जो आम्ही जाहीरनामा काढला आहे त्यामध्ये लाडक्या बहिणींना 2,100 रुपये आम्ही देणार आहोत. कधी देणार आहोत? येणाऱ्या या जिल्हा परिषद पंचायतीच्या निवडणुकीमध्ये आमच्या 3 पक्षांची जी चिन्ह आहे घड्याळ, धनुष्यबाण आणि कमळ, त्याच्या चिन्हासोबत जो बटन कटाकट जर परवा दाबली की आम्ही 2,100 रुपये तुम्हाला देणार आहोत. म्हणून ही योजना अशी चालू राहणार आहे. आणि यामुळं आमचा थोडं विकास कामावर परिणाम झालेला आहे. म्हणून सांगण्यासाठी मुली मी सांगितलं. तुम्हाला ऐकू येत नाही गोष्ट वेगळी आहे. त्याला एवढी जी कामं सांगितली त्याला विकास कामावर आपला थोडा परिणाम झालेला आहे. म्हणून मी यावर्षी थोडी कामं, पुढच्या वर्षी थोडी कामं असं करण्याचं वचन मी देतो. जे महत्वाची कामं असतील 3-4 ती मला सांगा. यावर्षी करू, पुढच्या वर्षी 3-4 करू आणि या 2-3 वर्षामध्ये आपला राहिलेला मागणीचा अजेंडा 100% पूर्ण करू असा विश्वास मी म्हणून अनेकांनी माझ्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. आणि खरं आहे की 7 विधानसभेच्या निवडणुका मी लढवल्या. जवळजवळ 30-35 वर्ष या सामाजिक आणि राजकीय जीवनात विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आणि कैलासवासी विक्रमसिंह घाटगेंचा पहिल्यांदा कार्यकर्ता म्हणून, नंतर कैलासवासी खासदार मंडलिक साहेबांचा कार्यकर्ता म्हणून 40-45 वर्ष काम करण्याची संधी मला मिळाली. आणि या प्रतिनिधी संधीमध्ये जी संधी आपण मला दिली मग त्यामध्ये विधानसभेचा आमदार म्हणून असेल, राज्याचा मंत्री म्हणून असेल किंवा सहकारी संस्थेचा एक प्रमुख काम म्हणून करण्याची संधी असेल, त्यामध्ये गरीब माणूस, शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस आणि महिला यांना मी कधी नजरेआड होऊ दिलं नाही. आणि म्हणून ज्याचा उल्लेख या व्यासपीठावर मी अनेकदा केलेला आहे की 99साठी मला संधी मिळाली. त्यामध्ये विशेष सहाय्य करता माझ्याकडे आलं. संजय गांधी निराधार योजनेमध्ये अनेक त्रुटी होत्या त्या मी बदल केल्या. विधवा बहिणीला पेन्शनचा कायदा या राज्यामध्ये आपण आणला. परिणिता भगिनीची नवऱ्यानं सोडलेली आहे त्या भगिनीला कायदा, पेन्शन देणारा कायदा या राज्यामध्ये आपण आणला. 65 वर्षाच्या वरची आई होती त्यांना मुलं आणि सुना बघत नाही, पोटाला घालत नाही. त्यासाठी हे पहिलं राज्य होतं की आईला आणि वडिलांना दोघांना एकत्रित देणारी योजना आपण आणली. त्याचं नाव श्रावणबाळ ठेवलं
आणि राज्यभर माझं नाव श्रावण बाळपण. दिव्यांग लोक जन्मापासून डोळे नाहीत, हात नाहीत, पाय नाहीत, मतीमध्ये मुलं जन्मत आहेत आणि आयुष्यभर त्याचा आई वडील ओझवत आहेत. बंधू भगिनींनो, आपल्या राज्यामध्ये ही योजना जेव्हा होती तेव्हा 80% अपंगाच्या दाखल्याची अट तुम्ही बदलली आणि 40% आणून त्यालाही पेन्शन सुरू केली. आता यामध्ये 3 आपल्याला त्रुटी दूर करायच्या होत्या. एक 21,000 रुपये उत्पन्नाची मर्यादा 50,000 रुपये करायची होती. त्यानंतर 60 वय आहे ते 65 वर्षे करायचं होतं. आणि बंधूंनो, याची जी पेन्शन 1,500 आहे ती 2,000 रुपये करायची. आता हे खातं माझ्याकडे नाही, ते नरहरी झुरवळ म्हणून आमचे राष्ट्रवादीचे मंत्री आहेत त्यांच्याकडे आहे. उद्या 3 गोष्टी करून घेण्यासाठी मी निश्चितपणाने प्रयत्न करेन. त्यातली एक गोष्ट आता आपण केलेली आहे, दिव्यांग लोकांना 1,500ची जी पेन्शन होती त्याचा आपण 2,500 रुपये केलेली आहे. बाकीच्याही मंडळींना 2,500 रुपये करण्यासाठी मी प्रयत्न करेन असा विश्वास या कार्यक्रमाच्या दृष्टीने. म्हणून दुसरा विषय होता ज्याचा उल्लेख धनाजी चौधरीने आपल्या भाषणात केला. विधी न्याय खात्याची जबाबदारी माझ्याकडे आली. गोरगरिबांचा हे उपचार किती महागले आहेत. एखाद्या गरीबाच्या घरात हृदयविकार आला, त्याला आपली काही पायी आली, मेंदू, मणका, कॅन्सर, किडनी, लिव्हर, ब्रेन, लाखो रुपये एका वेळ लागतात गरिबांचा अन्नार कुठला. घरं, दारं, सोनं, नाणं, जमिनी विकून सुद्धा एवढ्या पैशाची जुळणी होऊ शकत नव्हती. त्याला मरणाची वाट बघायला लागत होती. म्हणून या खात्याचा मंत्री म्हणून मी कायदा आणला. ज्या दवाखान्यांना शेकडो कोटीच्या सवलती शासनाने दिलेल्या आहेत आणि दवाखाने शेकडो कोटीच्या सवलती घेऊन जर उपचारच करणार नसतील तर त्यांना आपण 6 महिन्याची शिक्षा आणि 50,000 रुपये दंड त्यांच्या मुख्य मालकाला आणि मुख्य डॉक्टरला करण्याचा निर्णय घेतला. आणि गेल्या 18-20 वर्षामध्ये म्हणून लाखो लोकांचे ऑपरेशन मोफत व्हायला लागले. आजही दर आठवड्याला मी 20-25 पेशंट गंभीर आजाराची घेऊन जातोय. तिथे मी मुंबईमध्ये राहण्याची व्यवस्था केलेली आहे. 12-13 लोक मी ठेवलेले आहेत. आणि एखाद्या दवाखान्यानं ऐकलं नाही की त्याला तुरुंगात कसं करायचं मला माहिती असल्यामुळं ते निमूटपणानं माझं ऐकतात. अंबाबाईच्या कृपेनं तुम्हाला कोणाला या रोग होऊन याची मी प्रार्थना करतो. झालं तर घाबरू नका, माझ्याकडे या, तुम्हाला मी मुंबईला घेऊन जाईल आणि मोठ्यातल्या मोठ्या दवाखान्यामध्ये मोफत उपचार करून सुखरूप सोडून आणण्याची गावात सोडण्याची जबाबदारी हसन मुश्रीफ या तुमच्या मुलांना आणि भावानं उचललेली आहे. आता एक दुसरा निर्णय महायुती सरकारने घेतला चांगला. 1.5 लाख रुपये महात्मा फुले जीवनदायी योजना जी होती ती आता 5 लाख रुपये केलेली आहे. वाटते गडिंग्लजमध्ये, कोल्हापूरच्या सगळ्या दवाखान्यामध्ये ती सुरू आहे. त्याशिवाय नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान यांनी आयुष्यमान भारत योजना 5 लाखाची सुरू केली आहे. त्याचाही प्रचार आणि प्रसार सुरू आहे. आमच्या कामगार विभागाची 2 लाखाची योजना आहे. अटल बिहारी नावाने एक योजना आहे, पुन्हा एक आहे. म्हणजे अशा सगळ्या योजनांचा लाभ आता या जवळच्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये मिळायला लागलेला आहे. म्हणून हृदयविकार आणि छोट्या मोठ्या आजाराला आता मुंबईला येण्याची आवश्यकता नाही. या सगळ्या स्थानिक दवाखान्यामध्ये करून देण्याची सुद्धा जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. म्हणून या वैद्यकीय क्षेत्रात इतके बळकट आपण काम केलेलं आहे. आणि म्हणून त्याचा उल्लेख शिक्षकांनी केला की राज्यभर या क्षेत्रामध्ये नाव माझं होण्यामध्ये फार मोठी मदत तुमच्या सगळ्या सहकार्यामुळे झालेली आहे. म्हणून तिसरं खातं होतं माझ्याकडे कामगार खातं. त्यामध्ये अनेक चांगले निर्णय घेतले. त्यामध्ये बांधकाम कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्याचा माझ्या आयुष्यामधील सर्वात भाग्यवान दिवस. म्हणून देशामध्ये हा कायदा असून सुद्धा त्याची अंमलबजावणी कुठेही नव्हती. 10 लाख रुपयेपेक्षा जास्त जे बांधकाम असेल खाजगी किंवा सरकारी, मग घरं बांधायची असतील, इमारती असतील, रस्ते असतील, कालवे असतील, धरणं असतील, त्याला 10 लाख रुपयाच्या वरती 1% सेस कंत्राटदाराकडनं घेण्याची सक्ती राज्य सरकारने केली. आणि म्हणून या खात्याचा मंत्री होतो तेव्हा जवळजवळ 4-5 हजार कोटी रुपये जमलेले होते. आज 14,000 कोटी रुपये जमलेले आहेत. हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे नॅशनल बँकेत ठेवायचे असल्यामुळे 66% व्याज मिळते. 14,000 कोटीचं 66% होणारं व्याज. म्हणून कामं प्रचंड सुरू आहेत. मेट्रो चालू आहेत, बुलेट ट्रेन चालू आहे, कोस्टल रोड चालू आहे, अटल सेतू यासारखी मोठी मोठी कामं आहेत. त्याला होणारा 1% नसेल 200-300 कोटी महिन्याला. यातून आपण या बांधकाम करणाऱ्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक योजना आणल्या. म्हणून जर नोंदी झाल्यावर आम्ही 2 पेट्या दिल्या होत्या, एक अत्यावश्यक सुरक्षा. त्यानंतर त्याच्या एका लग्नाला आपण 21,000 रुपये देण्याचा निर्णय. तर हे ऑनलाईन आपण नोंदीच करणारं हे मंडळ आहे. सगळे पैसे ऑनलाईन येतात. आपण लग्नाला 21,000 रुपये देतोय. त्याची पत्नी गरोदर असेल, त्याला ड्रेसिंग बांध होणार असेल,
तर 15,000 रुपये मंडळ देते, सिजन असेल तर 20,000 रुपये मंडळ देते. मुलं झाली 1ली ते 7वीला 2,500 मुलामुलीला वर्षाला, 8वी ते 10वीला 5,000 वर्षाला मुलामुलीला, 11वी ते 12वी 15,000 रुपये मुलामुलीला, कॉलेजला 20,000 रुपये मुलामुलीला, MBBला ऍडमिशन घेतली 1,60,000 मुलामुलीला, कुठल्याही डिप्लोमाला 60,000 वर्षाला मुलामुलीला अशी शिष्यवृत्ती सरकार देते. या निवडणुकीपूर्वी मी सहज माहिती घेतली. कागल विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यार्थ्यांना किती शिष्यवृत्ती आली? 79 कोटी रुपयाची शिष्यवृत्ती आपण त्या काळामध्ये आलेली होती. जर दुर्दैवानं अपघाती मृत्यू झाला तर 5 लाख रुपये त्याच्या वारसाला, नैसर्गिकतेनं कशाने मृत्यू आला तर 2 लाख रुपये त्याच्या वारसाला, दोन्हीमुळे मृत्यू आलेला त्याच्या विधवा पत्नीला 2,000 रुपये महिन्याला असं 5 वर्ष पेन्शन मंडळ देते. एका मुलीच्या लग्नाला 51,000 रुपये मंडळ देते. घर बांधायला ग्रामीण भागात 2 लाख रुपये मंडळ देते. म्हणून अशा अनेक योजना आणल्या. दुपारच्या वेळेला या कामगारांना ताजं आणि सकस अन्न मिळणार नाही म्हणून मी मध्यान्ह भोजनाची योजना आणली होती की त्या कॉन्ट्रॅक्टरनं सेंट्रल किचनमध्ये शिजवायचं आणि साईडमधून वाढायचं. ते होतं शाकाहारी. आमचे कामगार खाटकूट खाणारे. मग ते जेवण राहायला लागलं, आंबायला लागलं. ते जेवण वाढायचा कॉन्ट्रॅक्टर सरकारने बदनाम व्हायला लागले आणि ते आम्ही बंद केलं आणि आम्ही सुरू केलं प्युअर स्टेनलेस स्टीलची 30 नग असलेली 10,000 रुपयाची भांड्याचा सेट लग्नाला रुपवत देतात. त्याप्रमाणे सुरू केलं. अनेक अजून योजना आपल्याला आणायच्या आहेत आणि बंधू मला वाटतंय या योजना, या पैसे तर इतके जमा होत आहेत, यातून या पुढच्या काळामध्ये सुद्धा अशा चांगल्या योजना. आता पेन्शनची एक नवीन योजना आणलेली आहे. ती पुढे जर मी आलो तर ते सविस्तरपणे त्याचं वर्णन करेन. आणि म्हणून आपल्या कार्यकर्त्याची जबाबदारी आहे या सगळ्या योजना. ज्याचा उल्लेख मला संजय मंडलिकांनी केला, वैद्यकीय शिक्षण खातं माझ्याकडे मिळालं. बंधूंनो, किती मोठं काम होऊ शकतं हे मी गेल्या 1.5-2 वर्षात बघितलं. आपल्याला माहिती आहे की CPR हॉस्पिटल आपलं कोल्हापूरचं मोठं हॉस्पिटल 1885 आहे. ती हिरटी इमारत आहे. त्याचं सगळं रुपडं मी बदलून टाकण्याचा प्रयत्न केला. वाटतं या दिवाळीला त्याचं पूर्णपणानं सगळ्या इमारती म्हणजे दुधंगा असेल, वेदंगा असेल, कासारी असेल, हे पूर्णपणानं त्याचा नूतनीकरण काम सुरू आहे. त्याचं आतलं सगळं काम देण्याचं काम सुरू आहे. 100 कोटी रुपये मी दिले. तिथं नवीन OT आणलेले आहेत, ऑपरेशन थिएटर आणलेले आहेत, अनेक सुविधा निर्माण केलेल्या आहेत. त्याशिवाय आपण शेंडा पार्कची 30 एकरची जागा आहे, त्या ठिकाणी 1100 बेडचं आपण हॉस्पिटलचं भूमिपूजन आमचे नेते अजितदादा पवार यांच्या हस्ते आपण निवडणुकीपूर्वी केलेलं होतं. म्हणून आज जर कधी वेळ मिळाला तर शेंडा पार्कला जाऊन या. शेंडा पार्कमध्येच आता नवीन हायकोर्टचं बेंचची इमारत सुद्धा तिथं होणार आहे की एखादा मंत्री प्रामाणिकपणानं आणि तळमळीनं काम करायला लागला किती मोठं काम होऊ राहू शकतं त्याचं एक ज्वलंत उदाहरण या निमित्ताने तुम्हाला दिसून येईल. इतकं चांगलं काम या क्षेत्रामध्ये केलेलं आहे. त्याशिवाय आपल्या मतदारसंघामध्ये 100 कॉटचं सांगावच्या माळा आपण नवीन अद्ययावत हॉस्पिटल आणलेलं आहे. त्यानंतर आपण आयुर्वेद शासकीय महाविद्यालय, पिंपळगावला होमिओपॅथिक शासकीय महाविद्यालय, आपल्याला उत्तूरला योगा आणि निसर्गोपचार शासकीय महाविद्यालय आणि बंगळूर तिथं ट्रेनिंग सेंटर अशा कोट्यावधी रुपये करून आपण एक चांगलं वैद्यकीय शासकीय महाविद्यालय जाळं आपल्या कागल विधानसभा मतदारसंघामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. बंधूंनो, काही 1.5-2 वर्ष मला संधी जर मिळाली तर मी तुम्हाला शब्द देतो की अशा सगळ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलमधून एकाही रोगासाठी त्याला पुण्या मुंबईला जायला लागणार नाही अशी बळकट व्यवस्था मी केल्याशिवाय राहणार नाही. त्याला विश्वास एका चांगल्या कार्यक्रमाला जी संधी आपण सर्व कार्यकर्त्यांनी दिली. पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे मनपूर्वक मी आभार मानतो आणि आपण या निवडणुकीमध्ये जे मला सहकार्य झालं असेल त्यावर आपल्या सगळ्यांची मिळून व्यक्त करतो. आता मला वाटतं जेवणानं ह्याच्यानंतर काहीतरी व्हेज बिर्याणीचा काहीतरी बेत आहे. पहिल्यांदा महिलांना, लहान मुलांना वाढा, म्हाताऱ्यांना वाढा आणि मग तरुणांनी जेव्हा एवढी एकदम जर जाऊन बसलं तर काय व्हायचं ही विचार मला पडला. कारण अनेक जेवणाच्या वेळेला बघितलं की एका वेळेला गेलं की गोंधळ होतोय. तर माझी विनंती आहे की महिलांना पहिल्यांदा द्या, लहान मुलांना द्या, म्हाताऱ्या माणसाला जेवायला वाढा द्या आणि आज स्नेह बनाचा आनंद आपण चांगल्या पद्धतीने घ्या. पुन्हा एकदा मला माझा सत्कार केल्याबद्दल आणि आमच्या सगळ्यांची भाषण मनपूर्वक ऐकल्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो. जय जय महाराज.